ऍक्सिडेंट भूमिका घ्यायला तयार नाही, लोकल कंपनी भूमिका घ्यायला तयार नाही. आज आम्हाला प्रेस कॉन्फरन्स घेण्याची वेळ येते, याला जबाबदार ऍक्सिस बँकच जबाबदार आहे. कारण आज पगारापासून वंचित आहे. आज कामगारांना जवळजवळ 15 ते 16,000 पगार भेटतोय. आज महागाई आभाळाला टेकलेली आहे. 15 ते 16,000 मध्ये आमचं घर कसं चालेल? आज आमच्या महाराष्ट्रामध्ये 90% कामगारांची फॅमिली ही अडचणीत आहे. कामगारांची फॅमिली तुटण्यावर आलेली आहे. काही लोकांची तुटलेली आहे, काही लोकांनी आत्महत्या केलेल्या आहे, काही लोक मानसिक टेन्शन मध्ये, कोणाला अटॅक येईल, कोणाला काय येईल, कोणी मानसिक टेन्शन मध्ये आजारी पडेल, डिप्रेशन मध्ये जाईल, हा प्रकार घडतोय. पण कुठेतरी कामगारांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे. आज मी युनियनचा सेक्रेटरी म्हणून बँकेला न्याय मागण्याकरता मेल केला. त्या मेल मध्ये सांगितलं की तुम्ही आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही रस्त्यावर उतरू. तर त्यांनी मला खोटे आरोप करून, बिनबुडाचे आरोप करून, जे आरोप सिद्ध होणार नाही ते आरोप करून त्यांनी मला निलंबित करून ठेवलेलं आहे 1 महिन्यापासून. आणि कामगारांमध्ये अलग अलग अफवा फैलवत आहे की बघा कोर्टात गेल्यावर तुमच्या सेक्रेटरीची नोकरी जाणार, तुमची ही नोकरी जाणार, तुम्ही कोर्टात जाऊ नका, कोर्टाच्या बाहेर निघा. म्हणजे आज न्यायालयाला सुद्धा हे पायदळी तुडवताय, म्हणजे पायशी ठेवताय न्यायालयाला. पण न्यायालयाची कुठल्याही प्रकारचं हे इमेज ठेवत नाही. मग यामध्ये आम्हाला न्याय मिळण्याकरता आम्ही काय करावं? त्यामुळे आम्हाला पत्रकार परिषदेमध्ये आम्ही तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामध्ये आमरण उपोषणाचाही उल्लेख आहे. आम्ही फेब्रुवारी पासून चालू करण्याच्या प्रयत्नात आहे. पण त्यावेळेस त्याआधी आम्हाला मॅनेजमेंटला एक सूचित करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे की मॅनेजमेंटने कुठेतरी कामगारांचा विचार करावा आणि कामगारांचं जे अग्रीमेंट आहे, जो पगारवाढ आहे कायद्यानुसार, तो करून द्यावा. आमची मागणी अशी नाही की आम्हाला एवढंच द्या तेवढंच द्या, पण जो सरकार आम्हाला देते तो तरी आमच्यापर्यंत पोहोचवा. त्यापासून आम्हाला वंचित ठेवू नका, एवढी मागणी आमची आहे. आणि जी कंपनी आणि बँकेने भूमिका घेतली आहे की कामगार आमच्या नाहीये, आज कंपनीने अशी भूमिका घेतली की कंपनी आमचं कुठलंही काम करत नाही, वरतून आमच्या कामगारांना मानसिक छळ करते. त्यांना इलिगल ट्रान्सफर करणं किंवा त्यांना 2-2, 3-3 दिवस घरी ठेवणं, त्यांच्यावर खोटे आरोप करणं, त्यांच्यावर खोटे चार्जेस करणं, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. त्याकरता आम्ही एक प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे. तरी पुढची भूमिका आमचे युनियनचे अध्यक्ष साहेब रॉकी महाजन साहेब तुम्हाला सविस्तरपणे सांगतीलच.